सांगली शहरातील वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर आज गणेशनगर येथील रोटरी क्लब हॉलमध्ये जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते। वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती सांगली मिरज कुपवाड शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या जनसुनावणीत माजी नगरसेवक हनुमंत पवार, अजित सूर्यवंशी, सुभाष तोडकर, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साकळकर, शंभूराज काटकर, विद बर्वे, समीर शहा यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित नागरिकांनी वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक भार, कर आकारणीतील कथित विसंगती आणि प्रशासनाच्या धोरणाबाबत आपले मते व आक्षेप नोंदवले। आम्ही घरपट्टीचे विरोधक नाही, केवळ औरंगजेबी घरपट्टीला आमचा विरोध आहे। त्या दुर्दैवाने प्रशासनाने कायदा बाजूला ठेवून घरपट्टी आकारणी केली आहे। असताना आणि मनपा ही स्वायत्त संस्था असताना यापूर्वी उपविधी का केली नाही की जी उपविधी असल्याशिवाय हे सगळं कामकाज करता येत नाही। आणि म्हणून या घाई गडबडीत त्यांनी हे जो आता जो भांडवली मूल्यावरती जे केलेलं आहे त्याला त्यांनी उपविधीशिवाय विनियम 225 संबोधलेला आहे। म्हणजे भांडवली मूल्यावरती विनियम 225 त्याचा उहापोह पुढच्या वक्तव्यात त्यांना ते प्रश्न आम्ही विचारले आहेत की ते आजची जी प्रश्न त्यांना आम्ही लिखित स्वरूपात आपल्या वतीनं दिलेले आहेत, पण त्याला त्याच्याकडे उत्तर नसावेत म्हणून ते आले नसणार आहे। म्हणजे घरपट्टी कमी होणार नाही, ते दुरुस्तीमध्ये आणखी तुमचं 15 कोटी कमी होतील, 115 होतील। म्हणजे फार नुकसानही महापालिकेचं होणार नाही। आम्हीही नागरिक आहे, आम्ही कसं नुकसान करू? आमचे हक्क अधिकार डावलून तुम्ही सगळं करू नका। हे दर ठरवलेले जे स्थायी समितीला ह्याला मान्यता दिली 13 ऑक्टोबरला, नोव्हेंबरला, लगेच 13 डिसेंबरला, 13 नोव्हेंबरला स्थायी समितीनं ठरवलेल्या दरांना मान्यता दिली। प्रशासन दराने जे ठरवलेले आहेत, जे काय भारांक ठरवलेले आहेत, आणि 15 डिसेंबरला यामध्ये आचारसंहिता लागली महापालिकेची। आणि म्हणून त्याच्या अगोदर 2 दिवस 13 डिसेंबरला स्थायी समितीचे प्रशासनाने ठरवले, स्थायी समितीचा ठराव झाला प्रशासनाची स्थायी समितीमध्ये। हे काय नवीनच कायदा कुठला तरी आलाय, प्रशासनाची महासभामध्ये। प्रशासनाची महासभा होऊ शकते आणि त्याचा उल्लेख केलाय सगळं। शासनाने काय पत्र पाठवले की नेहमीचं प्रशासन प्रमुख आयुक्त असतात त्यांना 400 मुंबई प्रांतिक अधिकारी 1949च्या 452 कलमाखाली त्यांना रेग्युलर दैनंदिन कामकाजाचे बॉडी जर अस्तित्वात नसेल तर ऑटोमॅटिकली येतात। प्रशासन प्रमुख म्हणून तेच काम करणार, पण त्यांना धोरणात्मक निर्णय ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला अजिबात नाही। तोही धोरणात्मक आर्थिक ज्यामध्ये 48 कोटीचे 120 कोटी गोळा करणार आहे, हे धोरण आयुक्त ठरवू शकतो, पण ते मी म्हणतो ठरवू शकेल, पण साधा आहे। महाराष्ट्र शासन कायदा करतं नियम आणि विनिमय, त्याचे विनिमय नागरिकांना जाहीर प्रसिद्ध करा असं यामध्ये म्हटलेलं आहे कायद्यामध्ये। नागरिक तुम्ही जेव्हा दर ठरवा कुठल्याही प्रकारचे, कुठल्याही बिल्डिंगच्या प्रकाराचे त्याचे भाडं ठरवा, त्यावेळेला जनतेसाठी जाहीर प्रसिद्ध दिले पाहिजे प्रत्येक पेपरमध्ये। आणि नागरिकांच्या त्यावर सूचना घ्यायला पाहिजे, त्यांच्या हरकती घ्यायला पाहिजे, आणि मग त्याच्या नियमात त्याचं रूपांतर होतं। मग त्याला लोकनियुक्त महासभेची मान्यता घेऊन पहिल्यांदा नागरिकांची मान्यता सूचना हरकती घ्यायच्या, आणि मग महासभेचा ठराव करून ते दर लागू करायचे, आणि मग नोटिसा द्यायच्या। प्रशासन अर्बन क्षेत्रामध्ये ग्रामसभा आणि शहरामध्ये जनसभा ह्या सर्वश्रेष्ठ आहेत, कायद्यानं सर्वश्रेष्ठ आहेत। त्यामुळं हे आपले प्रश्न आम्ही हायकोर्टात घालून आम्ही डायरेक्शन घेऊ, ते रद्द करा म्हणणार नाही। प्रशासन चाललं पाहिजे, महापालिका चालली पाहिजे, विकास कामं झाली पाहिजे, आम्ही पूर्ण सकारात्मक आहोत। ह्या सगळ्यांच्या सूचना नोटिसावर हरकती झाल्या पाहिजेत। काही लोकांना हा विषय समजणार नाही, ते नाही आले पाहिजे लगेच तुम्ही बिल पाठवू नका। आम्ही सुनावण्या घेऊ मागायला जाऊन, त्यांना काय अवघड आहे आता सुद्धा प्रभाग वाईज सुनावण्या घ्या ना, गावात समिती वाईज घ्या, प्रभाग वाईज घ्या, लावा तुमची यंत्रणा, करा महिन्यात 2 महिन्यात कार्यक्रम पूर्ण। नाहीतरी 20 फेब्रुवारीला हे पर्यंत हे ठरवायचं होतं आणि मग लागू करायचं होतं। आता तुम्ही 20 फेब्रुवारी गेल्यानंतर जून आलाय, आता नाही म्हटलं तर हे 26, 27, 28, 28 दिले निघणार नाही। अजून तुम्हाला 4-5 महिने आहेत, 4-5 महिन्यात योग्य पद्धतीने प्रोसिजर राबवा।
योग्य प्रकारे सगळं कायदेशीर करा. नाही तर पूर्वी वसंतदादांनी सचिवालयाचं मंत्रालय केलं होतं. ते मंत्रालयाचं परत सचिवालय होण्याची गोष्ट आलेली आहे, परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या मतं या ठिकाणी मांडावी.